वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. अर्जुन आणखी विनंती करतोय भगवंताला. आता 17वा श्लोक आहे. कथम विद्यामहम योगिस्त्वाम सदा परिचिंतयन् केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. भगवंतांना विनंती करतोय की तुम्हाला निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे. कशा प्रकारे? मगाशी तो म्हणला की मला सगळं कळले म्हणजे कसं इतरांचे सांगितले ते मला पटलं असं तो म्हणलाय. आता स्वतःच म्हणतोय की मला कसं जाणावं मी तुम्हाला. निरंतर चिंतन करीत आपल्याला कसं जाणावं असा त्याचा प्रश्न आहे. मी करणार आहे म्हणजे निरंतर चिंतन करणार आहे, फक्त मला त्यातला तंत्र सांगा असं त्याचं म्हणणं आहे. आणि पुन्हा म्हणतोय की हे भगवान, आपण कोणकोणत्या भावात माझ्याकडून चिंतन करण्यास योग्य आहात. शब्दरचना थोडीशी अतिशय विनम्रपणाची म्हणजे की मी कशा प्रकारे चिंतन केलं की तुम्हाला योग्य ठरेल असा त्याचा अर्थ आहे. पण तो जरा अतिशय नम्रपणे सांगतोय की कोणत्या भावात माझ्याकडून चिंतन करण्यात तुम्ही योग्य आहात तुम्हीच मला सांगा असं त्या श्लोकात म्हणते. आणि त्याला कळलंय की भगवंत साक्षात परमात्मा स्वरूप आहेत. आणि तो मित्र म्हणून मागत होता, कारण दोघांची वय सारखीच होती साधारणतः. ज्या भगवतीला सांगितली त्या दोघांची 55-56 वर्षाची होती, अर्जुनाचं काय आणि कृष्णाचं काय. म्हणजे ते लहानपणापासून मित्रत्वाच्या नात्यानेच राहिलेले आहेत. पण ज्याला आपण मित्र म्हणलो तो एवढा महान परमात्मा स्वरूपी म्हणल्यानंतर अर्जुनाला एकदम दडपण आलंय. तो अतिशय विनम्र झालाय. अतिशय विनम्र होऊन तो या भावाने म्हणते की मी तुम्हाला कशा प्रकारे जाणावं ते तुम्हीच सांगा मला तेही समजत नाहीये. पुढे तो आणखीन म्हणतोय विस्तरेण आत्मनो योगम विभूतीम च जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. तो या ठिकाणी म्हणतोय की आपली जी योगशक्ती आहे आणि विभूती आहेत, विभूती म्हणजे विशेष प्रकारे असलेले भूत. भूत म्हणजे सगळ्या गोष्टी, ब्रह्मांडातल्या सगळ्या गोष्टी ज्या निर्माण झाल्या त्या भगवंतानीच केल्या. त्यात भगवंत आहेच. पण विभूती म्हणजे काय, ज्या ठिकाणी विशेष प्रकाराने भगवंत प्रगट झालाय त्याला विभूती म्हणायची. म्हणजे भगवंताचं विशेषत्वाने जास्ती प्रमाणात अस्तित्व आहे. नाही तर प्रत्येक कणाकणामध्ये तो भगवंत आहे, पण तो कणपडच जास्ती प्रमाणात असलेला कुठे आहे त्याला विभूती म्हटलंय. म्हणून अर्जुन ते म्हणते की अशा विभूती ज्या आहेत तुमच्या त्या पुन्हा विस्ताराने सांगा. म्हणजे आतापर्यंत काही गोष्टी सांगून झाल्यात भगवंताच्या, मी असा आहे मी तसा आहे, हे त्या विभूतीच सगळे. मी विशेषत्वाने प्रकटीकरण आहे भगवंताचं. आणि श्रीकृष्णाच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी अर्जुनाला माहिती होत्याच. अगदी पुतनेचा जेव्हा वध झाला तेव्हापासूनच्या, तेव्हा त्याच्या लक्षात ते आलंच होतं की विभूती आहेच काहीतरी त्याच्यामध्ये. मग तो म्हणतो पुन्हा एकदा सांगा म्हणतोय, कारण तुमची अमृतमय वचन ऐकून माझी काही तृप्ती होत नाही. तुम्ही एवढं चांगलं सांगताय, चांगली गोष्ट असेल तर पुन्हा पुन्हा ऐकलेली आवडते. आपण देखील नाही का एखादं गाणं आवडले का आपण पुन्हा पुन्हा ऐकतो. त्याला वन्स मोर म्हणतो ना इंग्रजीमध्ये. अर्जुनाने तर वन्स मोर दिला श्रीकृष्ण की तू पुन्हा एकदा सांग सगळं, मला सगळं व्यवस्थित सांग पहिल्यापासून, कारण माझी ऐकण्याची उत्कंठा वाढत चालली आहे. भगवंत प्रत्येक वेळा काही ना काहीतरी सांगतात आणि त्यामुळे अर्जुनाची उत्कंठा आणखीन वाढते. अरे आणखीन समजलं पाहिजे, आणखीन समजलं पाहिजे, हे समजलेलं नाही हे समजायला पाहिजे वगैरे वगैरे. म्हणून तो म्हणते की तुम्ही त्या सगळ्या विभूती पुन्हा एकदा सांगा, माझी ऐकण्याची उत्कंठा खूप वाढलेली आहे. आणि याच्या पुढच्या श्लोकापासून भगवंत विभूती सांगायला सुरुवात करतात. तेच ह्या अध्यायाचं नाव तेच आहे. या सृष्टीमध्ये भगवंताचं अस्तित्व जास्ती प्रमाणात कुठे आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी हे सगळ्या झाडात आहे, पण कुठल्या एका झाडात जास्ती आहे अशा सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्या आपण त्या अर्जुनाने भरपूर विनंती केली आहे की काय विभूती आहेत ते मला सांगा. तुम्ही महान आहात ते मला कळलेलं आहे, पण आता तुमच्या विशेष रूपाने तुम्ही या ब्रह्मांडामध्ये कसे अस्तित्वात आहात हे सांगा असं अर्जुन म्हणतोय. त्याला आता भगवंत उत्तर देत आहेत. 19वा श्लोक आहे. हंतते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतया प्राधान्यता कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य.
भगवंत म्हणतात की आता म्हणजे दिव्य अशा विभूती अनंत आहेत, त्याला काही अंत नाही आहे, इतक्या विभूती आहेत माझ्या. पण त्यातल्या काही महत्वाच्या मी तुला सांगतो. म्हणजे आता विभूती सांगायला सुरुवात करणार आहे, अजून एक श्लोक आहे मग ते सुरुवात करणार आहे. पण मी सांगितलं विभूती अनंत आहेत, म्हणजे अनेक रूपांमधून भगवंत या सृष्टीवर उपस्थित आहेत. सगळ्या प्राणीमात्रांमध्ये, वनस्पतींमध्ये, सगळीकडे सगळ्या वर्णन येतं पुढे आता होणार आहे. ते आणखीन सांगतायत भगवंत, अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित अहमादिश्च मध्यंच भूतानाम अंत एवच. आता ही सगळी भूत भगवंतानीच निर्माण केलेली आहेत. त्यात म्हणतो मी सर्व भूतांच्या हृदयामध्ये आत्मरूपाने आहेच. प्रत्येकाच्या अंतःकरणात जो आत्मा आहे तो म्हणजे परमात्म्याचाच अंश आहे. म्हणजे भगवंत आत्मरूपाने प्रत्येकामध्ये आहेच. आणि शिवाय सगळ्या भूतांचा आधी मी, मध्य मी आणि अंत पण मीच. ज्याला ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप दिलेल्यानंतर आधी मीच निर्माण करतोय, तेच चालवतोय, मीच चालवतोय. आणि पुन्हा त्याचं अंत म्हणजे परिवर्तन करतोय, पुन्हा दुसरा देह मिळतो. म्हणजे सर्व मीच करतोय असं भगवंत म्हणतात. म्हणजे सगळ्या भूतांमध्ये मी आहे, सगळ्या भूतांचा आधी मध्य अंत मी आहे. पण काही भूतांमध्ये मी जास्ती प्रकर्षाने आहे. ते आता ते म्हटलेलं नाही, तर अर्थ पुढे विभूतीचा अर्थ तर की काही भूतांमध्ये आधी प्रकर्षाने मी आहे. तेव्हा अशा ज्या आहेत प्रकर्षाने माझं अस्तित्व असलेल्या विभूती, त्या विभूतींचं मी तुला थोडक्यात महत्वाच्या थोड्या विभूती सांगतो. सगळ्यांनाही सांगितलेलं आहे, आणखी पुष्कळ आहेत, पण थोड्या महत्वाच्या सांगितल्यात. त्या आता पुढच्या 21व्या श्लोकापासून त्या विभूतींचंच वर्णन भगवंत करतात. आता भगवंत आपल्या सगळ्या विभूती सांगतात एक 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 एक. उरलेल्या संबंध अध्यायामध्ये अनेक प्रकारचे विभूती भगवंताने सांगितलेल्या आहेत. 21वा श्लोक आहे, आदित्यानाम अहम विष्णुर ज्योतिषाम रविरंशुमान मरिचिर्मरुचितामस्मी नक्षत्राणाम अहम शशी. पहिली विभूती सांगितली आदित्यानाम अहम विष्णू. आता आदित्य म्हणजे अदिती आणि कश्यप मुनी, यांचे 12 मुलं आहेत. त्यांना सगळ्यांना आदित्य असं म्हणतात. तर त्या सगळ्या आदितीचे आहेत म्हणून आदित्य झालं. त्या आदित्यामध्ये, सगळ्या आदित्यांमध्ये मी विष्णू आहे, कारण विष्णू पहिला आदिती आहे आणि तो सर्व जगाचा पालनकार आहे. त्या सगळ्यांचं पालन करणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मी जास्ती अंशाने आहे. याचं लक्ष द्या, आपल्याला सगळं लक्षात घ्या. ब्रह्मा विष्णू महेश ही संकल्पना जी आहे, विष्णू हे कश्यप आणि आदितीच्या मुलांपैकी पहिला मुलगा, आणि त्याला सगळं जगाचं पालन करण्याचं काम दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये परमात्मा स्वरूपाचं आधिक्य आहे, म्हणून त्याला विभूती म्हटलेलं आहे. ज्योतिषाम रविरंशमान. आता ज्योती म्हणजे तेज. मग सगळ्या तेजांमध्ये सूर्य मी आहे. रवी ही अंशुमान. अंशुमान म्हणजे किरण आहे, म्हणजे स्वतःचे आहेत. बाकी सगळ्या ज्योतींना लक्षात घ्या, कुठली ज्योत घेतली की त्याला काहीतरी साधन लागतं. म्हणजे दिवा, तेल, वात हे सगळं लागणार. सूर्याला काही लागत नाही, तो आणि स्वयंप्रकाशी आहे. म्हणजे आधुनिक विज्ञान पण सांगते काहीतरी रासायनिक बदल चाललेत हेलियम आणि हायड्रोजनच्या, आणि त्याच्यामधून प्रचंड उष्णता निर्माण होती. इथली कित्येक कणमात्र भक्त होती पृथ्वीवरती, तरी त्याच्यावर सगळं जीवन चाललेलं आहे पृथ्वीवरती. म्हणजे काय प्रचंड उष्णता असेल. आणि शास्त्रज्ञ म्हणतात 6000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल म्हणे तिथे. म्हणजे कुठलीच गोष्ट स्थूल राहू शकत नाही. तर असा स्वतः किरण असलेला, म्हणजे स्वतः स्वयंप्रकाशी असलेला सूर्य जो आहे तो मी आहे असं भगवंत म्हणतात. ती विभूती आहे. म्हणजे नंतर मरिचिर मरुतामस्मी. आदित्य हे सगळे आदिती आणि काश्यपांची मुलं ऋषी यांची, ते 12. पण दिती कश्यपांची दुसरी बायको,
तर त्या दोघांचे मिळून एकूण 50 पुत्र आहेत. त्यांना सगळे मरुत म्हणतात. सगळ्या मरुतांमध्ये मरीची सगळ्यात पहिला मुलगा, म्हणून मरीची मी आहे. सगळ्या मरुतांमधला मरीची मी आहे. आदित्यांमधला विष्णू मी आहे. असा पहिला नंबर ज्याचा आहे त्यात जास्ती प्रकर्षाने परमात्म्याचं अस्तित्व आहे. म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सगळ्या मरुतांमधला मरीची मी आहे म्हणून. नक्षत्रामधला मी शशी आहे. शशी म्हणजे चंद्र. नक्षत्रामधला सगळा. आता असे की 27 नक्षत्र आहेत. तर त्या दक्ष कन्या आहेत सगळ्या. आणि चंद्र हा सगळ्यांना त्यांचा पती आहे. सगळ्या दक्ष कन्यांचा पती आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी ते रोहिणी म्हणून एक होती तिच्यावर जास्ती प्रेम केलं. त्यामुळे बाकीच्या बहिणींकडे दुर्लक्ष झालं. म्हणून सगळ्या बाकीच्या बहिणींनी दक्षाकडे तक्रार केली की चंद्र आमच्याकडे लक्ष देत नाही, रोहिणीवर जास्ती प्रेम करतो म्हणून. दक्षाने शाप दिला चंद्राला, तुझा क्षय होईल म्हणून. आता क्षय म्हणजे संपूर्ण नाहीच होणार. चंद्राने खूप तपश्चर्या केली आणि आपलं तेज परत मिळवलं. तेज मिळवलं तरी पण तो क्षय होण्याचा त्याला शाप आहेच. त्याचा काही उत्शाप मिळाला नाही. त्यामुळे तो 15 दिवस तेज मिळत राहतो आणि 15 दिवसांचं तेज हळूहळू कमी होऊन जातं आणि शेवटी क्षीण होऊन जातं. हे प्रत्यक्ष व्यवहाराचा पण अनुभव होतो. पण त्याच्यामध्ये तेज मिळवलं त्यांनी स्वतः पहिला आपलं सगळं. त्यामुळे तिथे नक्षत्राणाम अहम शशी, सगळ्यांमधला मी चंद्र आहे असं भगवंताकडे म्हणतात. त्याच्यामध्ये जास्ती परमात्मा स्वरूपाचा जास्ती अंश आहे. तर 22वा श्लोक आहे, वेदानाम सामवेदोस्मी देवानाम अस्मी वासवा इंद्रियाणाम मनश्चास्मी भूतानाम अस्मी चेतना. वेदानाम सामवेद, सगळ्या वेदांमधला सामवेद मी आहे. एकूण 4 वेद आहेत. पण ऋग्वेद सगळ्यात पहिल्या नंबरचा आहे. पण ऋग्वेदातल्या बऱ्याचशा ऋचा सामवेदामध्ये आहेत. त्या ऋग्वेदात इतकं महत्व आहेच. पण सामवेदामध्ये त्या गायल्या जातात. संगीतमय आहे सगळं. आणि भगवंतांना संगीत जास्ती आवडतं. एका श्लोकात म्हटलंय बघा, नाहं वसामि वैकुंठे योगिनाम हृदय नच मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठन्ति नारद. नारदाने विचारलं, तुम्ही कुठे असता? त्याने सांगितलं, मी काही वैकुंठामध्ये राहत नाही किंवा योगी लोकांच्या हृदयात पण नाहीये. तर माझे भक्त ज्या ठिकाणी माझं गायन करतात, हा महत्वाचा आहे, तिथे मी असतो. जे भगवंतांना गायन प्रेम आहे म्हणून हा जो सामवेद तो गायला जातो सगळं. आणि अतिशय प्राचीन गाण्याची परंपरा आहे सगळी. तर त्या ठिकाणी त्या सामवेदामध्ये माझं अस्तित्व जास्ती मोठ्या प्रमाणावर आहे. ती विभूती असं म्हणतात. देवानामस्मी वासव. वासव म्हणजे इंद्र. हे सगळ्या देवांमध्ये इंद्र सगळ्यांचा राजा आहे. आपल्याला माहिती, सगळ्या देवांचा राजा इंद्र आहे. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ देव. राजा म्हणजे काय, सगळ्यात श्रेष्ठ देव. मग त्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व जास्ती, म्हणून ती एक विभूती आहे. इंद्रियाणा मनश्चास्मी, सगळ्या इंद्रियांमध्ये मन, त्याच्यामध्ये भगवंताचं अस्तित्व जास्ती. हे सुद्धा बघा एक संकल्पना तेव्हापासून मांडलेली की 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आहेत, पण सगळ्यांचं प्रेरणास्थान मनच आहे. मनाशिवाय कुठलं इंद्रिय काय करू शकत नाही. म्हणून मनाला 11वं इंद्रिय म्हटलेलंच आहे. तर सगळ्या इंद्रियांमध्ये मनच श्रेष्ठ आहे हे त्यावेळेला सांगून ठेवलंय 5,500 वर्षापूर्वी भगवंतांनी. आता शास्त्रज्ञांना कळलं खरंच की मनामुळे सगळं होतंय. सगळ्या शरीराच्या गोष्टी मनामधनं घडतात, मनामुळे घडतात. म्हणून अणुशिवाय मन हे मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष हो. बंधनाचं पण तेच कारण आहे, मोक्षाचं पण तेच कारण आहे. सर्व श्रेष्ठ आहे मन. भगवंत म्हणत त्या ठिकाणी माझं अस्तित्व आहे, म्हणजे विभूती आहे ती. आणि भूतानाम अस्मी चेतना, सगळी भूत म्हणजे निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टी. पण ज्या निर्माण केल्या त्या काही प्रत्यक्ष काम नाही करू शकत, त्याच्यामध्ये प्रेरणा असावी लागते. तर ती प्रेरणा आहे ती भगवंताची चेतना शक्ती. सगळ्या भूतांना कर्म करण्याकरता प्रेरणा देणारी जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे चित्त शक्ती, म्हणजे चेतना. त्या ठिकाणी माझं अस्तित्व जास्ती आहे असं भगवंत त्या ठिकाणी म्हणतात.
आणि म्हणून जे निर्जीव आहे त्यात काही चेतना नसते. तेव्हा अशा काही विभूतींचं वर्णन केलंय. उरलेल्या विभक्ती आपण आता पुढे बघूया. आज या ठिकाणी थांबूया. हरिओम.